तुमच्या घरामध्ये जर का तुळस असेल आणि तुम्ही तुळशीला जर का अशा प्रकारे दिवा लावत असाल तर तुम्हाला आयुष्यभर पश्चातापच करावा लागेल। तर का तर तुळशीला तुम्ही जर का चुकीच्या पद्धतीने दिवा लावत असाल तर त्याचा त्रास हा तुम्हाला होतो। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस ही असतेच। तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिलेलं आहे। वास्तुशास्त्राप्रमाणे तुळस किती महत्त्वाची आहे मी तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये सांगितले। जर का दारामध्ये तुळस असेल तर त्याचे घरावर सकारात्मक काय परिणाम होतात याबाबतीत आपण जाणून घेऊयात। याआधीही मी बरीचशी माहिती तुळशीबद्दल तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर का तुम्ही तुळशीखाली अशा पद्धतीने दिवा लावत असाल तर ही गोष्ट तुम्ही नक्कीच जाणून घ्या। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा चॅनल व्हिडिओ पाहत असाल तर आपला व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। तुळशीला आपण माता मानतो। तुळशी देवी ही लक्ष्मीचं स्वरूप आपण मानलं जातं। श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये तर तुळशीचा आवर्जून वापर केला जातो। श्रीहरी भगवंताची, विष्णूंची पूजा ही तुळशीशिवाय अपूर्णच मानली जाते। ज्या घरामध्ये तुळशीचं पूजन केलं जातं त्या घरामध्ये दारिद्र्य हे प्रवेश करत नाही। देवी लक्ष्मी सदैव अशा घरामध्ये आपला वास करते। त्यामुळं दररोज आपण संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावतो। तर तुळशीपुढं दिवा लावल्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं। आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही। पण तुळशीपुढं दिवा लावताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं तर तुळशीपुढं दिवा लावताना काय करावं आणि काय करू नये याचे काही नियम आहेत। दररोज संध्याकाळी तुळशीपुढं दिवा लावल्यास आपल्या घरामध्ये संपन्नता राहते। याचबरोबर शुभ समृद्धी तसेच आरोग्याची प्राप्ती होते। तुळस लावताना आपण कुंडीमध्ये एकतर तुळस लावतो किंवा तुळशी वृंदावनामध्ये लावतो। तर वृंदावनामध्ये लावणं प्रत्येकाला शक्य नसेल, पण वृंदावनामध्ये तुम्ही दिवा लावत असाल आणि जर का वृंदावनामध्ये तुमची तुळस असेल तर तिथं दिवा लावण्यासाठी एक छोटासा कप्पा तयार केलेला असतो। त्या दिव्याला वारही लागत नाही आणि दिवा विझतही नाही। परंतु जर का तुमच्या घरामध्ये जर का तुळस ही कुंडीमध्ये असेल तर आपण सगळ्यात मोठी चूक करतो। ती म्हणजे काय तर दिवा आपण कुंडीतच लावतो। कुंडीत दिवा लावल्यामुळं तुळशी मातेला चटका लागेल किंवा इजा लागेल अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात। तसंच दिव्यांच्या वरच्या बाजूच्या ज्या फांद्या असतात त्यांना शेक लागून त्या पेटल्या जातात। म्हणून तुळशीपुढं जर का दिवा लावायचा असेल तर तो वृंदावनात लावायचा किंवा जर का वृंदावन नसेल तर तुळशीच्या कुंडीच्या बाहेर लावायचं आहे। कुंडीच्या आतमध्ये दिवा कधीही लावू नये। कुंडीत दिवा ठेवल्यामुळं पुण्याची प्राप्ती होतच नाही, उलट आपल्या पापामध्ये भर ही पडू शकते। आपण दिवा लावताना कोणत्या पद्धतीचा दिवा लावायचा आहे म्हणजे तेलाचा लावायचा आहे का तुपाचा लावायचा आहे तर शक्य असेल तर तुम्ही तुपाचा दिवा लावा। परंतु गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास त्याचे जास्त अनेक फायदे आपल्याला होतात। त्याचबरोबर तुळशीपुढं दिवा लावताना त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकावेत, म्हणजेच तांदळाचं आसन आपल्या दिव्याला आपण द्यायचे आणि त्या आसनावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे। दिवा कधीही सरळ सरळ खाली जमिनीवर ठेवू नये, कारण दिव्याला आसन दिल्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आसन न दिल्यास आणि तो दिवा लावल्यास तो दिवा पूर्ण मानला जात नाही, म्हणजे त्याचं पुण्य हे तुम्हाला मिळू शकत नाही। संध्याकाळी तुळशीपुढं दिवा लावल्यास संध्याकाळी फिरणारी बारीक बारीक जीवजंतू त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि तिथंच नष्ट होतात। त्यामुळं जीवजंतूंपासून आपलं संरक्षण होते, ते घरात प्रवेश करत नाही। तर आता आपण जाणूयात की देवापुढं दिवा लावताना किंवा तुळशीपुढं दिवा लावताना तो धातूचा असावा, कणकेचा असावा की मातीचा असावा आणि तो कशा पद्धतीनं वापरायचा आहे। तर जर का तुम्ही तुळशीपुढं दिवा लावत असाल किंवा देवापुढे जरी दिवा लावत असाल तरी तो रोज घासून पुसून स्वच्छ करून त्यानंतरच त्याचा आपल्याला वापर करायचा आहे। मातीचा दिवा जर का तुम्ही लावत असाल तर तो दररोज नवीन घ्यायचा आहे। एकदा वापरलेला दिवा जर का तुम्ही पुन्हा लावणार असेल मातीचा तर तो स्वच्छ पाण्यानं धुवून सुकवून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आणि मग लावायचा आहे। त्याच पद्धतीनं जर का तुम्ही तुळशीसमोर कणकेचा दिवा लावत असाल तर तेही चालतं, पण कणकेचा दिवा हा दररोज नवीन बनवून तुम्हाला घ्यायचा आहे।
तुळशीपुढं दिवा लावताना गाईच्या साजूक तुपाचा वापर करायचा आहे. तसंच कापसाची वात न टाकता लाल पिवळ्या रंगाचा धागा जो मिळतो त्याची वात तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकू शकता. तसंच त्या दिव्यात 2 वेलची, 2 लवंगा व 2-3 थेंब अत्तर जर का टाकलं तर अतिशय शुभ परिणाम त्याचे तुम्हाला पाहायला मिळतात. वेलची म्हणजेच वेलदोडा हा लक्ष्मीवर्धक आहे असं सांगितलं गेले. देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडं यामुळं आकर्षित होते. दिव्यामध्ये लाल दोऱ्याचा वापर केल्यामुळं देवी आपल्या घराकडे आकर्षित होते, कारण देवीचा आवडता रंग हा लाल आहे. आपल्याकडं विविध मार्गानं पैसा त्यामुळे येऊ लागतो. जर का दिव्यामध्ये लवंग घातल्यास आपल्या जीवनामधील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. दिव्यामध्ये लाल रंगाचा दोरा वापरणं हे देवी लक्ष्मीला आपल्या घराकडं आकर्षित करतं आणि आपले अडकलेले पैसे आपल्या घराकडे येऊ लागतात. दिव्यामध्ये लवंग टाकल्यास आपल्याजवळची पूर्ण नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. अत्तराच्या सुगंधानं देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. जर शक्य झालं तर तुम्ही त्यामध्ये गुलाबाचं अत्तर एखादं थेंब टाकू शकता. ते अत्तर नसेल तर इतर कोणतंही तुम्ही अत्तर त्या ठिकाणी टाकू शकता. अशा प्रकारे दिवा तयार करून जर का आपण तुळशीपुढं दररोज लावला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्तीचं आगमन होतं. हे उपाय अतिशय प्रभावशाली आहे आणि अगदी सोपे आहे. म्हणजे तुम्ही नित्यनेमाने हे उपाय करू शकता. यामुळे तुमच्या जीवनातील अडीअडचणींपासून तुम्हाला सुटका मिळते. धनसंपदा व ऐश्वर्याची प्राप्ती यामुळे होऊ शकते. तुळशीविषयी आणखीनही बरेच व्हिडिओ मी पोस्ट केले, ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. त्यातील सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला इथं सांगावीशी वाटते, म्हणजेच रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि तुळशीची पानं ही तोडू नये. कारण रविवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी माता ही व्रतस्थ असते. आपण जर का तिला पाणी घातलं तर तिचा व्रतभंग होऊन आपल्याला त्याचं पाप लागू शकतं आणि म्हणून तिला तोडूही नये त्या दिवशी आणि त्याला पाणीसुद्धा घालू नये. जर का एकादशीच्या दिवशी किंवा रविवारी तुम्हाला तुळशीपत्रांची गरज असेल तर ते तुळशीपत्र तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीचं पान म्हणजे तुळशीपत्र हे कधीही शिळं होत नाही. तुम्ही ते दुसऱ्या दिवशीसुद्धा वापरू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.